की नक्की कर्ज हे चांगलं की वाईट? जेव्हा त्या कर्ज घेऊन जर एखादी गोष्ट तुम्ही करत असाल ना आणि त्यातून उत्पन्न मिळत असेल हो. तर ते चांगलं. आणि जे कर्ज घेऊन जर ते उत्पन्न मिळणार नसेल, तुम्ही मगाशी संपत्ती सूत्राबद्दल बोललात, तर ते नक्की काय? संपत्ती सूत्र तुम्हाला तुमच्या आयुष्यात शेकूर करतं. आणि वेळा लोकांना उधार देतो पैसे, ठीक आहे, गरजेला आपण देतो, पण आपल्याला जेव्हा वेळ येते तेव्हा ती लोक पैसे परत पण देत नाहीत, ते आपला फोन पण उचलत नाहीत, आणि मग आपल्याला अशी वेळ येते की आपल्याला दुसरीकडून पैसे घ्यावे लागतात. की उधारी कधी कुणाला देऊ नये. आज पण माझे मित्र म्हणले माझे 20-25 लाख रुपये येणं बाकी. मी माझे जीवाभावाचे मित्र गमावले पैशांनी. ते आज मला भेटतही नाही. मला दुःख पैशाचं नाही वाटत. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे होऊन गेले आणि त्यांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं. मग आपली लोक त्यांना बघून जे धाडसी वृत्ती आहे किंवा काहीतरी करायला पाहिजे, तर तो आदर्श डोळ्यासमोर का नाही ठेवत? तर ते माणूस धाडजा आहे, तो धाडस करतो, विचारही करतो. बरोबर. ते मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे रवींद्र खैरे आणि ते संपत्ती सूत्राचे फाउंडर आहेत आणि गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त ते फायनान्स इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. अनेक जणांना त्यांनी गाईड केलेलं आहे आणि आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मराठी माणूस इन्व्हेस्टमेंट कशी करू शकतो, तो स्वतःची लाईफ कशी अजून बेटर करू शकतो आणि बेटर फायनान्शियल डिसिजन घेऊ शकतो. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. मराठी लोक आणि पैसा हे समीकरण थोडंसं वेगळं आहे आणि आजवर अनेक आपल्या पिढ्या गेल्या किंवा पिढ्या जात आहेत, पण हे गणित थोडंसं बसत नाही असं दिसतं लोकांना. महाराष्ट्रामध्ये अजून पण बरेच जण आहेत की जे म्हणतात की आपल्याला बिझनेस नाही, आपल्याला जॉब केला पाहिजे. इव्हन आपले आईवडील पण आपल्याला तेच सांगतात की जॉब कसा चांगला आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे किंवा पैशा रिलेटेड आपल्याकडे फार बोललं जात नाही. म्हणून हा पॉडकास्ट फार महत्त्वाचा आहे. आणि रवींद्र सर, आज मला तुमच्याकडून हेच जाणून घ्यायचं आहे की मराठी माणूस बिझनेसमध्ये कसा येऊ शकतो आणि तो पैशाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा वेगळा होऊ शकतो अजून, तर ते मला जाणून घ्यायचं आहे. तर पहिलं तर आहे सर की असं काय आहे की मराठी माणूस आहे तो खूप घाबरतो पैशाच्या रिलेटेड डिसिजन घेण्यासाठी? सगळ्यात बोलायचं झालं तर त्याला ऐतिहासिक कारण आहे. आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा व्यावसायिक वगैरे चालू झालं ते इंग्रजाच्या काळापासून चालू झालं. पण जेव्हा मानसिकता होती जी गुजराती मारवाडींकडे व्यवसाय गेले आणि जे महाराष्ट्रीयन लोक ते फक्त नोकरीमध्ये अडकून राहिले. आणि जे परंपरागत आपले जे व्यवसाय होते, शेती हा व्यवसाय होता, शेतीनंतर तो व्यवसाय ते नोकरी हे मॅनसेट झालं. आणि शाळेमध्ये कधी व्यवसायाचं शिक्षण दिलं जात नाही. घरचे म्हणतात तुम्ही नोकरी करा, शाळेमध्ये पण म्हणतात की तुम्ही मोठे होऊन नोकरी करा. तो जो मानसेट असल्यामुळं तो उद्योग म्हणजे जोखीम असं बघितलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला गुजराती मारवाडी जोखीम म्हणजे संधी अशा विचाराने ते पुढे जातात. आणि आपल्याला ते बाळकडून फक्त नोकरीचं दिलं जातं, उद्योगामध्ये जाऊ नको, उद्योगामध्ये धोका असतो. तसं मारवाडीमध्ये म्हणतात तुला नोकरी करायची का, त्यापेक्षा उद्योग कर. बरोबर. ह्याच्यामुळं मराठी माणूस थोडासा आर्थिक उद्योग करायला किंवा आर्थिक गुंतवणूक करायला घाबरतो. कारण त्याला संरक्षण लागतं आयुष्यामध्ये. संरक्षण जिवंत जगण्याचं फिक्स इन्कम त्याला भेटलं तर चालेल आणि तो तात्पुरता विचार करतो, फ्युचरच्या ग्रोथचा विचार करत नाही. बरोबर, त्याला लगेच पाहिजे म्हणजे सेक्युअर, सेफ, त्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. पण आपल्याकडे सर तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे होऊन गेले आणि त्यांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं. मग आपली लोक त्यांना बघून जे धाडसी वृत्ती आहे किंवा काहीतरी करायला पाहिजे, तर तो आदर्श डोळ्यासमोर का नाही ठेवत? मग नाही, माराठी माणूस धाडजा आहे, पण कसं असतं तो धाडस करतो, विचारही करतो, पण त्याच्यावर प्रॅक्टिकल वागत नाही. त्याच्या मागे एक कारण आहे. कारण प्रॅक्टिकल वागण्यासाठी त्याला मार्गदर्शन व्यवस्थित नसतं. जे शाळेतून आज आपल्या शिक्षण व्यवस्थेचं एक दुर्दैव म्हणावं लागेल की तिथं आर्थिक शिक्षण दिलं जात नाही. बरोबर. आणि तुम्ही ऑब्झर्व करा, कोणत्या क्षेत्राचं शिक्षण घ्या तुम्ही, आपल्याकडं 3 पद्धती ते आहे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स. जे तुमचं पुस्तकी जे ज्ञान आहे ते वापरात ज्ञान नसतं, वापराचं ज्ञान वेगळं असतं. वापराचं ज्ञान घेणं खूप गरजेचं असतं आणि मराठी माणूस तिथं कमी पडतो. जे आपल्याला आयुष्यामध्ये जगण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत, ज्या भविष्यामध्ये मोठं होण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत, तिथं तो ते शिकण्यासाठी कमी पडतो. उलट दुसरा जो समाज आपण जर घेतला तर त्या गोष्टीवर जास्त वेळ देतो, इन्व्हेस्टमेंटवर जास्त वेळ देतो, सेल्फ डेव्हलपमेंटवर जास्त वेळ देतो, त्याच्यावर जास्त खर्च करतो. आणि आपल्या ज्या इच्छाच्या हौसेच्या वस्तू किंवा हौसेचे
गोष्टीवर जास्त आपला मराठी माणूस वेळ खर्च करतो. त्याच्यामुळे Okay. त्या बाबतीत आपला मराठी माणूस थोडासा मागे राहतो. बरोबर. तर चैनीच्या वस्तू त्याला लगेच पाहिजेत हा. आणि ज्या कदाचित एखादी गोष्ट इन्व्हेस्ट करून ती आपल्याला चैन मिळवून देईल ती नको लगेच. आणि जर त्याला असं झालंय की ते मानसिकता एका रात्रीत श्रीमंत व्हायला पाहिजे, पेशंट राहत नाही. आणि भरपूर असं जे नवीन पिढी आता येतात, जसे ड्रीम 11 सारखे किंवा ते गेमिंग प्लॅनिंग आहे, एका दिवसामध्ये श्रीमंत होणं. हम्म. गुंतवणूक असा प्रकार आहे जे तुम्ही जेवढा लॉंग टर्मने विचार करेल तेवढं सेक्युर तुम्ही असतं. इथंही सेक्युर असतं, पण त्याला तुम्ही अभ्यासपूर्वक जर गुंतवणूक केलं आणि जर तुम्ही मेंटॉस तुमचं ठेवायला पाहिजे. तुमचा प्रत्येक गोष्टीचा सल्लागार आपण ठेवतो. आता आपल्याला सगळं आजारी पडलो तर आपल्याकडे डॉक्टर असतात, त्याला फी द्यावी लागते. बरोबर. काही आपल्या आर्थिक गोष्टी किंवा आपल्यावर काय अन्याय झाला तर वकील असतात. आपण आपले वकील फिक्स असतो, हा माझा वकील आहे, हे बरोबर. आमचे डॉक्टर आहेत, आणि त्यांची फी घेऊन आपण सल्ला देतो. बरोबर. पण तुम्ही आयुष्यामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक सल्लागार हे असणं खूप गरजेचं आहे, जो तुला योग्य मार्ग दाखवेल. आणि तेच करण्याचं काम आम्ही करतो, आणि आम्ही फी घेत नाही. ओके. आमचा फक्त उद्देश आहे की मराठी माणसाला आर्थिक ज्ञान व्हायला पाहिजे, आणि तो आर्थिक स्वावलंबी आणि आर्थिक स्वातंत्र्य त्याला मिळायला पाहिजे ना. तो खूप चांगल्या प्रमाणे उद्योग करू शकतो, खूप चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो, पण त्याने त्याचं माइंडसेट करायला पाहिजे. हे बरोबर. खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. ही खूप चांगली गोष्ट आहे सर की तुम्ही विदाऊट फीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करतात आणि एक चांगलं काम आहे जे की आपलं महाराष्ट्र पुढं नेण्यासाठी मदत करत आहे. तर मला सर तुमच्या मग ओळखीमध्ये आता तुम्ही एवढं वर्ष काम करता तर एक्सपिरियन्समध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा व्यक्ती आहे त्याने जॉब सोडून बिझनेसमध्ये गेला आणि त्याचं लाईफ पूर्ण बदललं. नाही, भरपूर उदाहरणं सांगता येईल त्याच्यामध्ये. आता एक आमचे मित्र होते, सुरुवातीला सांगायचं की मी माझं उदाहरण देऊ शकतो. आता म्हणजे एक्झाम्पल मी स्वतःचं उदाहरण देऊ शकतो. मी सुरुवातीला नोकरी करायचो. तर माझं काय झालं, थोडंसं घरची आर्थिक परिस्थिती असल्यामुळं लहानपणीच आईवडिलांचे छत्र गेल्यामुळं मला लवकर बाहेर पडावं लागलं, बरोबर. काम करावं लागलं, घरची जबाबदारी होती, माझं शिक्षण होतं, लहान बहिणी होत्या घरी. तर ते प्रपंच चालवण्याची थोडी माझ्यावर जबाबदारी असल्यामुळं मला बाहेर पडलो, आणि बाहेर पडलो म्हणून मी नोकरी केली. पण नोकरी करताना त्या काळामध्ये मला 300 रुपये पगार होता. ओके. आणि त्या 300 रुपयामध्ये मग घर चालवलं, प्रपंच चालवलं. मग तिथून ते करत करत मी शिकलो, नाईट कॉलेज केले. आणि बरोबर. त्यानंतर जेव्हा लक्षात आलं की बाबा ह्यानी काय होणार नाही, आणि त्या काळामध्ये जेव्हा माझे जे क्लासमेट होते बरोबर. ते शनिवार रविवार पिक्चर मूवी बघायला जायचो, आणि त्यावेळेस मी जागा बघायला जात होतो. त्यावेळेस मला रिअल इस्टेटची आवड निर्माण झाली. बरोबर. म्हणजे त्यावेळेस मी पैसे जमा करायचो, मग कधी कधी मला 2-2 काम करावं लागायचे. एका ऑफिसमध्ये मी क्लार्क म्हणून करायचो, नंतर संध्याकाळी कोरेगाव पार्क ठिकाणी इथं ग्रीन प्लाझा हॉटेल आहे, तिथं मी संध्याकाळी कॅशियर म्हणून काम केलं, आणि ते पैसे मिळायचे, तिथं 1000-1500 मिळायचे. तेव्हा मी क्रिस्टनला 35,000 रुपये गुंठा जागा घेतली होती. ओके. तेव्हा ते 1000 रुपये मिळत. मग मला ती सवय लागली, आणि मग नंतर मी एका कंपनीमध्ये जॉब करत करत मला 2-3 जॉब चेंज केले, आणि एका कंपनीमध्ये अकाउंट फायनान्सर म्हणून जॉब केलं. तिथं 80,000 माझा पगार गेला. पण मी म्हणलं ह्याच्याने काय आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही, आपण उद्योगात यायला पाहिजे. ओके. आणि मी छोट्यापासून सुरुवात केली. पहिलं ट्रॅव्हलचा एक व्यवसाय चालू केला. एक त्यावेळेस इंडोग असायचे, नवीन नवीन IT क्षेत्र चालू झालं होतं. बरोबर. मग त्या IT क्षेत्रामध्ये मी एक गाडी घेतली, मग त्या गाडीचं मग 2 गेल्या, मग 3 गेल्या. मग असंच करत वेगवेगळे धंदे केले, हॉटेलमध्ये केलो, रिअल इस्टेट तर माझं चालूच आहे. आणि ते करत असताना असं लक्षात आलं की अनेक मी गुंतवणूक केल्या जिथं मला नुकसानही झालं. बरोबर. आणि अरे मला कोण गाईडच नव्हतं, माझा कोणी आर्थिक सल्लागार नव्हता, पण काही ठिकाणी मला फायदा झाला. मग त्याच्यावरनं माझ्या असं लक्षात आलं की बाबा आपण हे मार्गदर्शन जे आपण अनुभवलं ते आपण आपल्या लोकांना द्यायला पाहिजे, आपल्या मराठी माणसाला द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं ह्या क्षेत्रामध्ये यायचं एक मोठा सेटबाट मला बसला. आजकालचे मुलं, जसं मी आता बोलतो की मुलं एका रात्र श्रीमंत व्हायचं, पुढं जायचं किंवा असं आयुष्यामध्ये शॉर्टकट हा नसतो. मी स्वतः लाखो रुपयाला डुबलेलो आहे, कारण की आता समाजामध्ये ऑनलाईन असल्यामुळे खूप गैरसमजीचे तुमच्या डोक्यात बोंबवलं जातं की तुम्हाला एवढे रिटर्न मिळतील, तेवढे रिटर्न मिळतील, महिन्याला 10% रिटर्न मिळतील. म्हणजे ते वर्षाला किती झाले, पण त्याचा अभ्यास नसल्यामुळं मी त्याच्यामध्ये खूप खोलवर डुबलो. आणि तेव्हा मला लक्षात आलं की अरे ह्या गोष्टीची खूप गरजेचं आहे की अवेअरनेस निर्माण करणं, आर्थिक ज्ञान. मी त्याच्यासाठी अभ्यास केला,
बरोबर. आता मी जर लोकांना सांगायचं तर माझा अभ्यास पाहिजे. उद्या मला विचारणार आहे तू का सांगतो, माझा एक्सपिरियन्सवर नाही. त्यासाठी मी अभ्यास केला. आता मी जे पण अभ्यास केला, आता मीच तुम्हाला सांगतो इन्शुरन्स घ्या. मी इन्शुरन्सच्या IRDAची एक्झाम दिली, त्याचा पूर्ण अभ्यास केला. मीच तुम्हाला सांगतो SIP घ्या. मी SIPची NICMची एक्झाम दिली. खूप अवघड एक्झाम असते. ते सगळ्याचा अभ्यास केला. तुम्हाला आता कोणतेही तुम्हाला जर अवेअरनेस द्यायचा असेल तर तुम्हाला त्याचा अभ्यास गरजेचा आहे. मी त्याच्यावर अभ्यास केला. मी आज कुणालाही ठामपणे सांगू शकते की तुम्ही हे करा किंवा हे करू नका. आणि कोणत्याही गोष्टी इन्व्हेस्टमेंट करताना स्वतः पहिला अभ्यास करा. बरोबर. हे माझं खरं म्हणजे आजच्या तरुणांना माझं सांगणं असेल. बरोबर. पण आता आपण तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला त्या काळात रिअल इस्टेटमध्ये चांगले रिटर्न्स मिळाले, पण आत्ताच्या काळात पण रिअल इस्टेट तेवढ्याच बूमला आहे का? कसं तुम्ही बघू शकता रिअल इस्टेटकडे? बघा, प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. मी तुम्हाला जे गोष्ट सांगितली तर 19मधली सांगितली. म्हणजे 2006 साली मी एक जमीन मी 1 लाख रुपये गुंठा घेतली होती. आणि तेव्हा ब्रुमिंग होतं पुणे शहर. तर 5-6 वर्षामध्ये तीच जमीन मी 18 लाखला विकली. ओके. त्याच्यानंतर कम्युनिटीचा वेळ आला. सोनं कम्युनिटी जे मार्केट आहे त्याचा काळ होता. त्यावेळेस 7-8 हजार रुपये तोळे होतं. आज ते सोनंच 1.25 लाख रुपये, म्हणजे 1,25,000 रुपये झालेले आहेत. पण आता ते प्रत्येक गोष्टीला एक लिमिटेशन असतं. ओके. आणि रिअल इस्टेट आज आपल्याला वाटतं पुण्यामध्ये खूप रिअल इस्टेट हाय झालं आहे. बरोबर. पण कित्येक ठिकाणी तुम्ही बघा की अनेक फ्लॅट स्कीम पडून आहेत. हे फक्त गव्हर्नमेंट दरवर्षी भाव वाढवायचा म्हणून वाढवतोय. त्याचा काही मोठा बेनिफिट होणार नाही. पण याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की आता फ्युचर कसाचा असेल. फ्युचर हे इक्विटी मार्केटचाच आहे. रिअल इस्टेट कुठं तर थांबणार आहे. ओके. पण इक्विटी मार्केट, म्युच्युअल फंड ह्या गोष्टी, कारण की भारत हा डेव्हलपमेंट कंट्री, हे तुम्हाला वाटतच जाणार. जर तुम्ही याचा अभ्यास केला, जर 95 मध्ये 1 लाखामध्ये तुम्हाला 1 गुंठा जमीन मिळत होती. एक तुम्ही मारुती 100 घेऊ शकत होता. बरोबर. पण जेव्हा त्याच वेळेस 95 मध्ये जर तुम्ही जिंदलचं 1 लाखाचा शेअर घेतला असता तर आज त्याची किंमत 80 करोड रुपये. बापरे. हा जेव्हा मी अभ्यास केला, मला एवढ्या पटीने आता निपॉन जे म्युच्युअल फंड आहे त्याला 30 वर्ष झालं. त्यावेळेस जर 10,000 तुम्ही घेतले असते, 10,000 फक्त टाकून ठेवले असते, वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली तर आज त्याची किंमत 40 लाख झालेली असते. ओके. ह्या अवेअरनेस लोकांना आपण द्यायचं. इक्विटी मार्केटमध्ये जे आता लोकांना, तरुणाला वाटतं ट्रेडिंग करायचं, इंट्राडेमध्ये कोणीही आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. खूप कमी पर्सेंटेज आहे. पूर्ण रिपोर्ट आहे. कारण की त्याच्यामध्ये 93% लोक हा अपयशी ठरतात. खूप मोठं नुकसान होतं. 6-7% जे रिटर्न कमवतात ते पण FD सारखे रिटर्न 6-7% टाकवतात. 1% माणूस त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर माझं तरुणाला सांगणं असेल की ह्या भानगडीत पडू नका. जो पूर्ण दिवस काम करतो, सकाळी 9 वाजता मार्केट चालू झाल्यापासून 3:30 पर्यंत जो बसू शकतो एका जागी, त्यांनीच इंट्राडेमध्ये करावं. नाहीतर खूप चांगले फंड मार्केटमध्ये आहे, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी, मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करावी. इक्विटी मार्केट जर तुम्हाला करायचं असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. ओके. अभ्यास करताना जर ऑनलाईन आता तुम्हाला दिसतं की ऑनलाईन अरे हे मार्केट पुढं झालं काय, पण ते ऑनलाईनच्या भरोश्यावर बसायचं नाही. म्युच्युअल फंड घेताना ऑनलाईन लोक बघतात आणि घेतात. त्या कंपनीचा अभ्यास करायचा, फंडामेंटल त्या कंपनीचा बघायचा. त्याचा प्रॉफिट ग्रोथ तो कमी जास्त होतो, पण त्याची कंपनी ज्या पद्धतीने काम करते, कशी प्रगत होत चालली, त्याच्यावर जास्त फोकस देऊन त्या कंपनीचा आपल्याला शेअर घ्यायचा आहे. बरोबर. आणि त्या गोष्टी आम्ही मार्गदर्शन करतो. आम्ही तुम्हाला फक्त त्याचं शिक्षण देतो. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. बरोबर. आम्ही कधीच सजेस्ट करत नाही तुम्ही हा घ्यायला. तुम्हाला सांगतो आम्ही हा म्युच्युअल फंड तुम्हाला हे एवढे रिटर्न देऊ शकतो, हे एवढं देऊ शकतो, शेवटी ठरवायचं तुम्हाला. हो. ह्या गोष्टीचं शिक्षण देण्याचं काम आम्ही सध्या करत आहोत. बरोबर. पण आता सर तुम्ही जे मगाशी म्हटलात की रिअल इस्टेटचा आता काळ थांबत चालला आहे आणि इक्विटी मार्केटचं होत चाललं आहे, वाढत चाललं आहे. आणि तुम्ही म्हटलात की त्या काळात जर एवढे पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट केले असते तर आता एवढे आपल्याकडे पैसे झाले असते. पण आता तुम्ही जे पिक केले स्टॉक्स किंवा काय, ते कदाचित बुमिंग आहेत, ठीक आहे. मग असे पण स्टॉक्स बरेचसे असतील ना की त्या काळामध्ये होते आणि आता ते एक्झिस्टच नाही करत आहेत. मग रिअल इस्टेटमध्ये तर जागेचा भाव कमी होईल हे फार कमी दिसतं, पण इकडे 1000मधला एखादा स्टॉक असेल तो जास्त पटीने वाढू शकतो का तेवढा पटीने वाढू शकतो. मग आपण कसा विश्वास ठेवायचा की आपण स्टॉक्सवर जास्त इन्व्हेस्ट केलं पाहिजे? नाही, तुम्हाला तेच म्हणतो मी की कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्ही एका ठिकाणी कधी फंड इन्व्हेस्ट करायचा नाही. ओके. इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही त्याच्यामध्ये
4-5 पर्याय ठेवायचे. थोडेसे अमाऊंट तुम्ही लिक्विड फंडमध्ये ठेवायचे, जे तुम्हाला इमर्जन्सी फंड लागेल. इमर्जन्सी फंडमध्ये Okay. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचे. काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही लॉंग टर्मसाठी ठेवायची, तुमच्या रिटायरमेंटसाठी ठेवायची, आणि काही तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, बाबा 10 वर्षांनी लागणार त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. इक्विटीमध्ये करायचं असेल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, तर तुम्ही लॉंग टर्म 10 वर्षाचा पुढचाच विचार करून करायची. ओके. तुम्ही आजपर्यंत हिस्ट्री घ्या, जर 10 वर्ष पुढचा जर तुम्ही इक्विटी कोणतेही शेअर घेतला असेल तो तुम्हाला प्रॉफिटच देऊन जाणार. जर तुम्ही म्हणत असाल 1 वर्षामध्ये थांबला, मार्केट खाली गेलं आणि तुम्ही म्हणले की मला लॉस झाला, तर जर तुम्ही पेशंट ठेवलं, इक्विटी मार्केट म्हणजे पेशंट, ओके. तुम्हाला पेशंट ठेवावं लागणार. तसंच म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही पेशंट ठेवले, कमीत कमी जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही कमीत कमी 5 वर्ष थांबणं गरजेचं, त्याचे तुम्हाला रिटर्न करा. काय फंड तुम्ही FD मध्ये ठेवू शकता, फिक्स रिटर्न, काय डेप्समध्ये ठेवू शकता, तिथं तुम्हाला 5-6% मिळेल, पण तुमचं रक्कम डुबणार नाही. तर तुम्ही प्लॅनिंग करताना वेगळ्या ठिकाणी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, आणि ते प्लॅनिंग करणंच आम्ही शिकवतो. ओके. की तुम्ही किती 100 रुपये जर तुमच्याकडे आहे, तर तुम्ही 20 रुपये कुठं गुंतवायची, 20 रुपये कुठं गुंतवायची, डेप्समध्ये किती गुंतवायची, म्युच्युअल फंडमध्ये किती करायची, आणि तुम्ही इन्शुरन्समध्ये किती गुंतवायची. माझं तर म्हणणं आहे, सर्वात प्रथम ग्रोथपेक्षा ते वेल्थ वाढवण्यापेक्षा जे वेल्थ आपण वाढवणं त्याला संरक्षण देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आज तुम्ही ग्रोथ केली आणि समजा तुम्ही कार घेताय, पण त्याचं इन्शुरन्स घेतलं नसेल आणि ती कार डॅमेज झालं, तर तुमचं पूर्ण नुकसान आहे. सगळ्यात मोठं नुकसान तुमचं त्याच्यामध्ये आहे. तुम्ही आणि ज्याच्या जीवावर तुम्ही पुढं इन्व्हेस्टमेंट करणार आहात स्वतःचं, तुमच्यावर पूर्ण तुमचा परिवार डिपेंड आहे. जर उद्या तुम्हाला काय झालं, हो. तर तुमच्या घरचं, मुलांचं शिक्षण, तुमचे कर्ज, तुमच्या आईवडिलांचा दवाखाना हा कोण बघणार? ह्या गोष्टीवर सिरियसनेस घ्यायला पाहिजे. तुम्ही सगळ्यात प्रथम इन्शुरन्समध्ये कोणताही इन्शुरन्स नाही घेतला, तर प्रत्येकाने टर्म हा इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाने मेडिक्लेम इन्शुरन्स घ्यायलाच पाहिजे, हेल्थ पॉलिसी घ्यायलाच पाहिजे. कारण की आपण किती मध्यमवर्गीय असून दे किंवा हाय मध्यमवर्गीय असून दे, 5-6 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये कुणाकडे बँकेमध्ये पडून नसतात. ऐन वेळेस आणि आजार हा कधी होऊ शकतो, ॲक्सिडेंट हा कधी होऊ शकतो. पण जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा तुम्हाला आता 1-2 लाख रुपये जरी 1 लाख रुपये घेतल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही. बरोबर. आणि जेव्हा हॉस्पिटलला तुम्ही असता, तुमच्या नातेवाईकही तुम्हाला भेटायला तिथं आले, पहिले विचारतात तब्येत कशी आहे, नंतर विचारतात की हे मेडिक्लेम इन्शुरन्स आहेत का. जेव्हा तुम्ही म्हणता ना मेडिक्लेम इन्शुरन्स नाही, तर तो नातेवाईक बी तिथून निघून जातो की बाबा मला ह्याला मदत करावं लागेल म्हणून. म्हणजे सगळ्यांनी मेडिक्लेम करणं खूप गरजेचं. आणि मेडिक्लेम तुम्ही जो महिन्याला जे 1500-2000 रुपये हॉटेलला खर्च करतात, तेवढ्या खर्चामध्ये तुमचं पूर्ण फॅमिलीचं इन्शुरन्स निघतं. आणि 10-20 लाखाचा तुम्हाला कव्हर मिळतो. म्हणजे वार्षिक तुम्हाला 20-25 हजारामध्ये पूर्ण फॅमिली कव्हर होईल असा इन्शुरन्स तुम्हाला मिळतो. ओके. तर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण आता सर, समजा आता एखादा यंग मुलगा आहे समजा, आणि त्यांनी आता कॉलेज संपलेला 24 वर्षाचा होता, त्याचं सगळं संपलं, आता 25 वर्षाचा झाला आहे, आणि नवीन जॉबला लागला आहे. त्याच्या घरी आई आहे, बहीण आहे आणि तो आहे, आणि 25,000 रुपये त्याला सॅलरी आहे. तर आता त्याची जर्नी पुढची कशी असली पाहिजे? त्यांनी ते 25,000 रुपये महिन्याचे आहेत, ते कसे वापरले पाहिजे? म्हणजे काय इन्व्हेस्ट केले पाहिजे, आणि कितीचे शेअर घेतले पाहिजे, आणि कितीचं इन्शुरन्स घेतलं पाहिजे, हे आप गाईड करा थोडंसं. बघा, आता टर्म इन्शुरन्स घ्यायचं म्हणजे त्याला काहीतरी नियम आहेत, कारण की कमी पैशामध्ये तुम्हाला जास्त कव्हर दिलं जातं. आता तरुण मुलांना जरा सुरुवात जेव्हा नोकरी करते, तर त्याला टर्म इन्शुरन्समध्ये तुमचं जेवढं इन्कम आहे त्याच्या नुसार तुम्हाला टर्म इन्शुरन्स दिलं जातं. ओके. तुमचा 5-6 लाखाचा जर इन्कम असेल वार्षिक, तर त्यानुसार तुम्हाला बाबा 1 करोडचा, कमी असेल तर 50-60 लाखाचा तुम्हाला इन्शुरन्स दिलं जातं. तर तरुणांनी काय करायला पाहिजे, सुरुवात करताना छोट्या अमाऊंटने करायला पाहिजे. कारण की सुरुवात करताना तुम्हाला इन्कम कमी असतं. इन्कम कमी असलं तुम्ही SIP सुरू करायला पाहिजे. ओके. SIP सुरू केल्यानंतर त्याच्यानंतर लगेच 1-2 वर्षामध्ये घर घ्यायचं प्लॅन करायचं नाही. जेव्हा तुम्ही इनिशियल लेवलला असता इन्कमच्या, जर तुम्ही घर घेतलं, जर तुम्ही 30-40 लाखाचं घर घेतलं, तुमचा जर पगार 70-80 हजार असला, तर तुमचे 40,000 रुपये EMI मध्ये जातात. ते बर्डन तुम्हाला पुढचे 20 वर्ष सहन करायचं. त्याच्यामुळं तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करू शकत नाही, इमर्जन्सी फंड तुम्ही सेव्ह करू शकत नाही, तुमच्या मुलांचं भविष्य सिक्युअर करत नाही. जेव्हा तुम्ही घर प्रत्येकाने घर घ्यावं, पण घर घेताना त्या घरासाठी जेवढं तुमचं EMI जाणार आहे, त्याचं तुम्ही सेव्हिंग करायला चालू करा. तुम्ही जर आज 50 लाखाचं घर घेतलं की तुम्हाला 40,000 रुपये हप्ता बसतो. जर तुम्ही त्याच घरामध्ये
रेंटने राहिला तर तेच घर तुम्हाला 10-15 हजार रुपये मिळतं. ते 35,000 जर तुम्ही वाचवले, त्याची SIP केली, तर 20 वर्षामध्ये तुमच्याकडं जी अमाऊंट होणार आहे ते 1.5 करोडपर्यंत जाऊ शकते. ओके. आणि तीच अमाऊंट जर तुम्ही 10 वर्षामध्ये गेली तर तुमची 1 करोडमध्ये अमाऊंट जाऊ शकते. तुम्ही डाऊन पेमेंटमध्ये घर घेऊ शकता. हे प्लॅन, कारण की त्यामुळेच आपलं काय होतं, मराठी माणसाला, तरुणांना प्रॉपर आर्थिक ज्ञान नसल्यामुळं किंवा त्यांचं कोणी मार्गदर्शन नसल्यामुळं, बरोबर. आणि घरामध्ये कुणी इन्शुरन्स करत नसल्यामुळे तो इन्शुरन्स करत नाही, म्युच्युअल फंड कोण करत नसल्यामुळे तो म्युच्युअल फंड करत नाही. तर हा दुसरा जर बिझनेस माइंडेड जो समाज आहे, बरोबर. गुजराती, मारवाडी, हे समाजाला पहिल्यापासून इन्व्हेस्टमेंटची असते. बरोबर. आणि दुसरं गोष्ट, त्यांनी सुरुवातीपासूनच जॉब करत असताना साईड बिझनेसचा विचार केला पाहिजे. ओके. साईड बिझनेस करता आता माझ्या ह्याच्याबरोबर 5 वर्ष मी नोकरीला झाला, एक्सपन्स झालो, मी एका सट झालो, तुम्हाला तुमच्या नोकरी मिसळ, पण हे इन्कम करताना साईड इन्कम चालू करणं खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. हो. आता सर तुम्ही जो साईड इन्कमचा विषय काढला, ठीक आहे, पण आता मराठी माणसाकडे कसं होतं की साईड इन्कम चालू करायला पण, एखादा बिझनेस चालू करायला पण मग पैसे पाहिजे. जसं की गुजराती मारवाडी लोकांचं म्हटलं तर त्यांच्या आईवडील त्यांना सपोर्ट करतात की बाबा हे एवढं पैसे घे, तुझं काहीतरी चालू कर. पण आपल्याकडे ते कल्चर दिसत नाही. आपल्याला आपलेच कमवून मग त्यातून बाजूला करून तर घरच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी करून आणि मग साईड बिझनेस चालू करा. तर त्यात कधी वेळच मिळत नाही का, सेव्हिंगच राहत नाही, मग कसं करणार? तर तुम्हाला सांगतो, तरुणांना ज्यांना उद्योग सुरू करायचा आणि त्यांच्या आईवडिलांना, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण स्थानिक आहे, आणि गुजराती मारवाडी समाज, आपण सारखं गुजराती मारवाडी समाज करतो, म्हणजे आपण त्यांच्याशी कंपेअर नाही करत, किंवा मी उलट त्यांना अप्रिशिएट करतो त्यांचं उदाहरण, कारण की ते महाराष्ट्रामध्ये असतात, ते जास्त अनशुकर पाहिजेत. त्यांचं इथं काय नसतं, सगळं गावाला असतं, इथं त्यांचं घर नसतं, नातेवाईक नसतात, कोणी नसतं, ते इथं येऊन शिकू राहतात. त्यांना नियम तेच आहे, त्यांना टॅक्स तेच आहे, त्यांना उद्योग, त्यांना जो ग्राहक आहे तोच आहे. बरं. पण मराठी माणूस का शेकूर विचार करतो? उलट त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. एकतर त्याचं मी मागं म्हणल्याप्रमाणे शैक्षणिक वर्षामध्ये त्याला फक्त नोकरीसाठी शिकवलं जातं, उद्योगासाठी शिकलं जात नाही, आणि घरामधून फक्त तू नोकरी कर आणि तू घर घे, त्याच्यामध्ये त्याला अडकवलं जातं. त्यामुळे तू विचार करू नाही शकत. पण जर मराठी माणसाने विचार केला, तुम्ही लाख रुपये गुंतून खूप मोठा व्यवसाय सुरू करू शकता, तुमचं कॅल्क्युलेशन केलं. आणि मराठी माणूस काय करतो, सगळं स्वतःवरच घ्यायला बघतो. जर मी एखादा उद्योगही चालू केला तर पुढचा विचार नाही करत, त्याचं अकाउंटिंग पण मी बघणार, माल पण मी आणणार, दुकानात पण मी थांबणार. पण तसं मारवाडीमध्ये काय करतं, तो पूर्ण फॅमिलीला विसर, म्हणजे त्याच्या घरातल्या लहान मुलालाही तो थांबवतो, त्याला वस्तू आणायला लावतो, त्याला ग्राहकाला वस्तू द्यायला लावतो. आपली बायको असेल तर तिला तो गल्ल्यावर तरी बसवतो की बाबा तिला माहिती पडायला पाहिजे. ओके. एखादा कामगार तो ठेवतो, तो मोकळा राहतो की त्या धंद्याचे मार्केटिंग करायला, आणि तो बोलण्यामध्ये पटा येत असतो. आपला माणूस जेव्हा तुम्ही पाहिला असेल, मराठी माणूस उद्योगामध्ये तो वस्तू चांगली द्यायचा प्रयत्न करतो, पण त्याला ब्रँडिंग जमत नाही. तो क्वालिटी देतो, प्रामाणिक असतो, पण त्याला ब्रँडिंग जमत नाही. तो बोलण्यामध्ये कमी पडतो, कम्युनिटीमध्ये जाण्यामध्ये कमी पडतो, लोकांना माहिती नसतो. तो शेजारच्या मित्राला बी सांगत नाही की मी हे विकतोय, की माझा हा बिझनेस आहे. बरोबर. तेच जर दुसरी कम्युनिटी बघितली, ते व्यवसायाचे प्रत्येक ठिकाणी कुणीही भेटलं तर पहिले ते सांगणार की माझा हा व्यवसाय. तर ह्या ठिकाणी आपण कमी पडतो. ह्या गोष्टी मानसिकता बदलायला पाहिजे, आणि बाकी काही नाही, फक्त माइंडसेट तुमचं जर असेल की बाबा नोकरीमध्ये तुम्ही फक्त, मी नेहमी असतो, नोकरीमध्ये फक्त तुम्ही जगू शकता, पण जर उद्योग केला तर तुम्ही पूर्ण स्वप्न पूर्ण करू शकता, आणि तुमच्या पुढच्या पिढीचेही स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. त्यामुळं आजकाल तरुणांनी उद्योगामध्ये येणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण मग सर आता कसं असतं की आपला जो मराठी माणूस आहे तो सडन जो लॉस असतो ना तो घेऊ शकत नाही. म्हणजे आता ज्याच्या घरच्या सगळा कारभार हा त्याच्यावर अवलंबून आहे, आणि समजा त्यांनी 1 लाख रुपये 2 लाख रुपये एक मोठी अमाऊंट त्यासाठी ती एखाद्या व्यवसायात गुंतवली तर ती सक्सेसफुल होणं ह्याच्या पलीकडे त्याला पर्याय नाही. आणि जर ती लॉस झाला तर परत अजून बरेच वर्ष मागं जातो. मग ते परत गोळा करा, परत आपल्या आई वडिलांना कसं सांभाळायचं, पुढं मग ती महिन्याचा खर्च कसा भागवायचा, आणि परत ओरड खायचा, हे एक भीती असते ना. आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, त्यांनी एवढे किल्ले उभारले, लढले, त्यांचं प्रोत्साहन तरुण गेल्याचं पाहिजे.
पण आपण काय होतं शिवजयंतीला जय शिवाजी जय किंवा काय गोष्टी आंदोलन असेल हे तिथं वापरतो. तुम्ही हे पाहिलं का, शिवाजी महाराजांच्या एक वेळ अशी होती की जेव्हा त्यांनी तह केलता त्यांचे सगळे किल्ले अर्ध्याच्या वरती किल्ले त्यांना द्यावं लागले त्यामध्ये. पण महाराज तिथे थांबले का? ते म्हणले का सगळंच गेलं आता मी कसं लढू, माझं काय होणार? ते परत उभं राहिले, परत आपली ताकद निर्माण केली, मावळे गोळा केले आणि जेवढे किल्ले त्यांनी गमवले होते त्याच्यापेक्षा डबल किल्ले त्यांनी परत जिंकले. बरोबर. मग ही मानसिकता आपल्या तरुणांमध्ये पाहिजे. महापुरुषाकडून तुम्ही काय घ्यायला पाहिजे की त्यांनी तुम्हाला काय शिकवण दिली ते तरुणांनी घ्यायला पाहिजे. बरोबर. तर काय झालंय आपल्या इथं महापुरुषांना फक्त त्यांच्या जयंती पुरतं किंवा त्यांच्या पुण्यतिथी पुरतं त्यांची आठवण काढली जाते, त्यांच्या नावाने घोषणा दिली जाते. पण जर त्यांनी दिलेला मार्गावर जर तरुण आपला चालला तर नक्कीच त्याच्यामुळे तो आयुष्यामध्ये पुढे जाईल, त्याच्यावर संस्कार होतील आणि त्याची जी मनातली भीती ही निघून जाईल. कोणीही यशस्वी माणूस त्याला सगळंच आयतं मिळालं नाही. जो व्यावसायिक माणूस असतो त्याच्या मुलालाही आयतं मिळालं नसतं, त्याने ते कष्ट केलेलं असतं, त्याने योगदान दिलेलं आहे, त्याने शिकण्याची वृत्ती ठेवलेली असते. आणि आता खूप सोपं झालंय साहेब. आता यूट्यूब ऑनलाईनमध्ये तुम्ही नको त्याला रील बघत बसता, त्याच्यामध्ये 2-3 तास घालवता. त्याच गोष्टी जर नवीन नवीन बिझनेस जर तुम्ही टाकले, कमी पैशामध्ये काय बिझनेस करू शकतो, नवीन नवीन काय स्टार्टअप आहे हे तरीच कळलं, नवीन नवीन गुंतवणुकीचे काही प्रकार आहेत, ह्या गोष्टी तुम्ही जर त्याचा वापर केला तर तुमची सगळी भीती निघून जाईल. आणि घरच्यांनाही तुम्ही पटवता आला पाहिजे. तुम्हाला जर एखादी गोष्टी घ्यायची असेल तर घरच्यांना पटवता ना. पण जर आयुष्यामध्ये जर तुम्ही आणि वायफळ खर्च टाळायचा. आता आयफोनला तुम्ही 1.5 लाख रुपये खर्च करता ह्या लहान वयामध्ये. मी आज आयफोन 1.5 लाखाचा फोन वापरत नाही, वापरू शकतो. माझा 50-60 हजार मला गरजच नाही. जेव्हा मला माझ्या मोबाईलला तेवढं काम करेन. आता आपण कार घेतो, नोकरी लागला 2-3 महिने, तुम्ही अशा गोष्टीत कर्ज काढा ज्याचा EMI तुमच्या पगाराच्या 10% असेल. तेवढंच अमाऊंटचं तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे, तर तुमचं पुढचा प्रपंच चालणार आहे. आणि तुमचा जो आयुष्यामध्ये फॉर्म्युला तुम्ही टक्के करा, 50-30-20 असा फॉर्म्युला टक्का. 50 तुमच्या गरजा, 30% तुमच्या इच्छा आणि 20% दर महिन्यामध्ये तुमचे सेव्हिंग व्हायलाच पाहिजे. हा जर फॉर्म्युला तुम्ही आयुष्यात ठेवला तर तो माणूस अपयशी होऊ शकत नाही. तो आयुष्यामध्ये कोणती अडचण निर्माण झाली त्याच्यासाठी एक बॅकअप तयार असतो. आणि मी तर म्हणेन 30% जर तुमची इच्छा असते, जर तुम्हाला वाटत असेल ह्या इच्छाने जर मला काही उत्पन्नच मिळत नसेल तर इच्छाही मारण्यात काय हरकत नाही. जी गोष्ट गरजेची, कधी कधी काय होतं, आपण बाजारात जातो, एखादी गोष्ट आवडते पण आपल्याला गरज नसते ती घेऊन ठेवतो, त्यातून काय उत्पन्न मिळत नाही. मग ते 30% मधले कधी 10%, 30% मध्ये 20% मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू केलं, त्याचा इफेक्ट तुम्हाला 10-15 वर्षांनी एवढा होईल ना. तुम्ही जेव्हा नोकरी करत असतात आणि नोकरी बरोबर जर तुम्ही साईड बाय साईड 20% इन्कम केलं, जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला येता, तुम्ही जी रिटायरमेंट जेवढे अमाऊंट तुम्ही कमवले असेल तेवढं त्याच्यापेक्षा डबल अमाऊंट तुम्हाला या गुंतवणुकीतून मिळते. आणि आपल्या मराठी माणसाला सरकारी नोकरी पाहिजे, प्रायव्हेट नोकरी पाहिजे. पण तुम्हाला वाटतं की मी रिटायरमेंट झाल्यावर माझ्याकडे एवढे पैसे असेल. मला सांगा, आज जी 1 लाख रुपयाची किंमत आहे ते 30 वर्षानंतर किती असणार त्याची किंमत? 20,000 रुपये असणार. तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता ती इन्व्हेस्टमेंट जे तुमचं महागाई असते त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. आपण FD मध्ये करतो, RD मध्ये करतो, आणि महागाई किती टक्के वाढते? 5-6% वाढते, 7% वाढते. मग तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट ते नुकसानीमध्ये करते. तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जे इन्व्हेस्टमेंट तुमच्या महागाईचा रेशोपेक्षा जास्त पाहिजे. आणि ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मिळते, इक्विटीमध्ये मिळते. आता जेव्हापासून मार्केट चालू झालं आपलं, 2000 सेन्सेस होतं, 80,000चं पुढे गेलं आणि मार्केट वाढतच जाणार आहे. आणि 10-12% तुम्हाला रिटर्न मिळतातच. मग जेव्हा तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करता, जेव्हा तुमच्या त्या वेळेच्या इन्व्हेस्टमेंटला हे मॅच होणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना महागाई जेवढ्या प्रमाणात वाढणार त्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि तुमचं जे महिन्याचं बजेट तुम्ही बनवायला पाहिजे.
की बाबा माझं गरजेच्या गोष्टी कोणत्या, मला ह्या महिन्याचं माझं देणं किती आहे, कर्ज किती आहे, मी सेव्हिंग किती केलं आहे. आणि हे बजेट करताना वर्षाचंही बजेट त्याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे. काही गोष्टी आपल्या वर्षाला लागतात, वाढदिवसाचा खर्च असेल, दिवाळीचा खर्च असेल, तोही त्यातून मायनस करायला पाहिजे. आपण काय म्हणतो, हे महिन्याचं बजेट मी बनवलं, पण तो वर्षाचं बजेट त्यामध्ये ऍड होतं आणि ते पूर्ण कॅल्क्युलेशन तुमचं चुकतं. जर प्रॉपर जर तुम्ही प्लॅन केलं, तुम्ही 25,000 कमवा, काय हरकत नाही, 25,000 कमवा, त्यातलं 10,000 बेसिक नीडला लावा, 5,000 तुमचं रेंट असेल, कुणाचं देणं असेल, 5,000 स्वतःसाठी वापरा आणि 5,000चे तुम्ही SIP करा. ओके. ती 5,000ची SIP तुम्हाला 30 वर्षामध्ये 1 करोड पर्यंत घेऊन जाईल. वा. मस्तच. मग असं असेल तर आपली मराठी माणसं नक्कीच बिझनेस जरी त्यांनी नाही केला, पण फक्त इन्व्हेस्टमेंटच्या जोरावर पण ते खूप पुढे जाऊ शकतात. आणि तुम्ही जो सल्ला दिलात तो म्हणजे मला तर फार आवडलं, की तुम्ही जे सांगितलं की वर्षभराचं गणित मांडा. आता काय होतं, बरेच वेळेला आपण फेस्टिवल जे असतात त्यात खूप पैसे खर्च करतो आणि अचानक वाटतं की अरे ह्यावेळी भाऊबीजेला तर 4,000 रुपये खर्च झाला आणि माझ्या महिन्याचं प्लॅनिंग तर नव्हतंच, आणि मग तो वायफळ खर्च होतो. आणि वायफळ खर्चामध्ये अजून एक आलं की सर, जे आता तुम्ही बघता की आजकाल इंटरनेटमुळं लोकांना ना खर्च करायची वृत्ती खूप वाढली. म्हणजे ह्याने असा वाढदिवस केला तर मी तसं करणार, त्याने तसं लग्न केलं तर मी तसं करणार. मग आता ज्या आईवडिलांकडं मुलाला इन्व्हेस्टमेंट करायला द्यायला किंवा त्याला बिझनेस करायला द्यायला पैसे नसतात, तेच आईवडील लोन काढतात आणि आपल्या पोराचं लग्न करतात. तर ह्या माइंडसेटवर मराठी माणसाचं तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही मागाशी बोलला की इन्व्हेस्टमेंट म्हणजे माणूस मोठा होऊ शकतो. तर वॉरन बफेटचं चांगलं उदाहरण आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत. त्यांनी कुणाची फॅक्टरी नाही त्याची स्वतःचं, त्याचं काही मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, तो काही विकत नाही. बरोबर. त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंटवर एवढे ज्या कोका कोला कंपनीमध्ये त्यांनी हजार करोड रुपये कमवलेत, त्या कोका कोला कंपनी एवढी कंपनी चालून पण 1,500 करोड नाही कमवले. त्याचे शेअर घेऊन ह्यांनी कमवले. म्हणजे योग्य ठिकाणी कुठे इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंट करूनही नोकरीपेक्षा किंवा व्यवसायापेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतात. फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे, ते तुम्ही घेणं गरजेचं. आणि तुम्ही जे बोलला वायफळ खर्च करतो मराठी माणूस जास्त करतो, त्याला गरज नाही. म्हणून माझ्या मित्रांनी गाडी घेतली, मला घ्यायची. माझ्या मित्रांनी मोबाईल घेतला, मला घ्यायचा. मला गरज नाही, पण त्याने घेतलं म्हणून आपण. आणि हा मुद्दा तुम्ही चांगला उचलला. लग्नामध्ये जास्त खर्च करतो आपण एका दिवसासाठी, लोकांना खुश करण्यासाठी, लोकांना आपली प्रतिष्ठा दाखवायसाठी. मला सांगा, लग्नामध्ये 5 लाख रुपये खर्च केला, जे नवीन नववधू असतात त्यांचे पुढचं 5 वर्षाचं गणित बिघडतं. त्यांचं रिटायरमेंट प्लॅन बिघडतं, त्यांच्या मुलांचं प्लॅन बिघडतं. तेच 5 लाख रुपये जर तुम्ही वन टाइम ही इन्व्हेस्टमेंट केले, तुमचं लाईफ डोक्याखाली तुमचे 5 लाख रुपये असतात. आणि ते 5 लाखाचे 20 वर्षामध्ये जर तुम्ही ठेवलं, 12% मार्केट पुढे गेलं, तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 60-70 लाख रुपये तुमच्याकडे होतात. म्हणजे लग्न महत्वाचं की तुमचं सुखी आयुष्य महत्वाचं? बरोबर. आणि लग्न करा, पण आज करोनाने आपल्याला शिकवलं ना. 20-25 लोकांमध्ये लग्न होतं. विराट कोहली सारखा 1,000 करोडचा मालक हा 30-40 लोकांमध्ये लग्न करू शकतो. आणि आता सोशल मीडियाचा जमाना, तुम्हाला लोकांना कळवायचंच मी लग्न केलं. तुम्ही तुमचे जवळचे 40-50 लोक बोलवा, 2,000, 2,500 लोकांना करण्यापेक्षा 100 लोकांना घेऊन चांगलं लग्न करू शकतं. ते लोकांना पोचवा, माझं लग्न झालंय, सोशल मीडियावर टाका. बरोबर. तर ह्या गोष्टीकडे खूप लग्न करायचं, ती मानसिकता बदलली पाहिजे. लग्न, तुमचे वाढदिवस, अॅनिव्हर्सरी आणि सणावर बरोबर एवढा खर्च केला जातो. आणि नंतर तेच लोक भविष्यामध्ये एवढे कर्ज बाजारी होतात की त्यांना ज्यांना दाखवायला तुम्ही कर्ज केलं, तो एक माणूसही तुमच्या मदतीला येत नाही. ही वास्तुस्थिती. खरंय. तर प्रत्येकाने काही ठिकाणी स्वार्थी व्हावं लागतं. आणि आपण अपेक्षा करतो, अपेक्षा करणं सोडणं पाहिजे. बाबा हा मला मदत करेल, तो नाही मला मदत करायला पाहिजे, आईवडिलांनी मला मदत करायला पाहिजे व्यवसायामध्ये. तुम्ही स्वतः अपेक्षा जर करत असेल तर त्या मग तुम्ही कुठेतरी कमी पडत आहे. तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटवर जास्त लक्ष द्या. नवीन नवीन गोष्टी शिका. तुम्ही जर महिन्याचं एक बजेट, महिन्याचं 5,000 रुपये असं ठेवायचं की ते मला शिकण्यासाठी
घालायचं, स्वतःला डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. हो. तर त्याच्यावर तुम्ही डेव्हलपमेंट करा, खर्च करा, आणि जेव्हा खर्च तुम्ही करता तुम्ही शिकता. हो. जर तुम्हाला फुकट भेटला तर तुम्ही फक्त रील सारखं बघत बसता. फ्रीमध्ये तर काय टाइमपासच करतात लोक. पण आता हे जे कर्ज काढण्याचा मुद्दा जो आपण आता बोललो की लोक काढतात कर्ज लग्न करण्यासाठी, पण बिझनेससाठी कर्ज काढून पण बिझनेस केला तर कदाचित तो पण फायदा होऊ शकतो. तर मग मला तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे की नक्की कर्ज हे चांगलं की वाईट? कर्ज, जेव्हा त्या कर्ज घेऊन जर एखादी गोष्ट तुम्ही करत असाल ना आणि त्यातून उत्पन्न मिळत असेल हो. तर ते चांगलं. आणि जे कर्ज घेऊन जर ते उत्पन्न मिळणार नसेल तर ते कर्ज वाईट. बरोबर. जर एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करताय, तुम्ही उद्योगातून कर्ज करताय आणि तुम्हाला त्याचं व्याज 11-12% पडतं, आणि त्यातून जर तुम्हाला महिन्याला उत्पन्न जर 20-25% मिळत असेल तर योग्य कर्ज कधीही चांगलं. हो. पण जर तुम्ही लग्नासाठी कर्ज घेताय, बरोबर. तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी कर्ज घेताय, तुमचं इन्कम हा 1 लाख रुपये, आणि तुम्ही जर गाडी घेताय 10 लाखाची, बरोबर. तर 10 लाखाची गाडी घ्यायला म्हणजे तुमचं इन्कम 11 लाख रुपये पाहिजे, कारण की 10% तुम्हाला EMI 1 लाख रुपये EMI भरायचं आहे, बरोबर. किंवा 50,000 रुपये तुम्हाला EMI पडतं. म्हणजे तुम्ही जेवढं म्हणजे 50 लाखाची जर तुम्हाला फॉर्च्युनर घ्यायची असेल तर तुमचं इन्कम किती पाहिजे, त्याचं 10% तुम्हाला हप्ता भरायचा आहे, 2.5 लाख रुपये तुम्हाला हप्ता भरायचा आहे, म्हणजे 25 लाख रुपये तुमचं इन्कम पाहिजे. बरोबर. जेव्हा तुम्ही जेव्हा 10 लाखाची गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला EMI किती येणार, 50,000 रुपये. हो. तुमचं इन्कम किती पाहिजे, 5 लाख रुपये. तुमचं 5 लाख रुपये महिन्याला इन्कम येतो, तुम्ही 10 लाखाची गाडी घ्या. बरोबर. खरंय. तर तो फरक आहे की कर्ज चांगलं आहे, पण त्यातून उत्पन्न मिळत असेल तर कर्ज चांगलं आहे. आणि डिप्रेशन होत असेल, गाडी घेतली तुम्ही 25 लाखाची गाडी घ्या, शोरूममध्ये बाहेर काढली की ती 23 लाखाची होती, हो. ते डिप्रेशन होणार, आणि त्यातून उलट तुमचा खर्च अजून वाढणार, हो. त्याला महिन्याचा 10-15,000 रुपये. बरोबर. पण तुमचं आहे का तेवढं इन्कम? असं नाही की खर्च करू नये, खर्च करा, पण तुम्ही त्या गोष्टीला खर्च करताना तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 50% तुमची नीड, तुमच्या पगाराची ते लागतेच. बरोबर. घर खर्च असेल, तुमचं EMI असेल, काय असेल, हो. 30% बाबा तुम्ही ऐन वेळेस मला हे घ्यायचं, मुलांना ते घ्यायचं, किंवा स्वतःच्या हौस आहे, मला फिरायला जायचं, ह्या गोष्टी, तर 20% तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं, आणि 30% तुम्ही हाऊस पूर्ण करायची. हो. त्याच्यामध्ये तुमचं EMI आलं, सगळ्या गोष्टी आल्या, तुमचं फोनचं बिल आलं, तुमचा कारचा हप्ता आला, तुमचा घराचा EMI, हे कॅल्क्युलेशन तुम्ही बसवायला पाहिजे. आणि हे कॅल्क्युलेशन बसवण्याचंच काम संपत्ती सूत्र करते. बरोबर. आणि सर तुम्ही अशी संपत्ती सूत्राबद्दल बोललात, तर ते नक्की काय ते आम्हाला सांगा. संपत्ती सूत्र तुम्हाला तुमच्या आयुष्य सेक्युर करतं आणि तुमचं भविष्यही सेक्युर करतं. तर त्यासाठी आम्ही पूर्ण अभ्यास केला. आम्ही सर्वात प्रथम टर्म इन्शुरन्स देतो, ज्याच्यामुळं तुमची फॅमिली सेक्युर होते. उद्या तुम्ही असो नसो, तुम्ही जेवढे पण तुमच्या लॅबिलिटी, त्यांचे जे खर्च असणार आहे, बरोबर, तुमच्या घरच्यांचे खर्च, एज्युकेशनचे खर्च, कर्ज, ते तुम्ही ते सेक्युर करून ठेवता. दुसरं आम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स देतो. बरोबर. आणि मेडिक्लेम इन्शुरन्स म्हणजे उद्या काय झालं पूर्ण फॅमिलीला तर ते सेक्युर होतं. दुसरं आम्ही SIP करून देतो तुम्हाला. हो. आणि SIP केल्यामुळे तुमचं भविष्य सुरक्षित होतं. आता आम्ही जनरल इन्शुरन्स चालू केलं. उद्या तुम्ही जेव्हा जर तुमची गाडी घेतली आणि कुठं ऍक्सिडेंट झाला, कुणाला थर्ड पार्टी झालं, तिथेही 5-6 लाख रुपये किंवा मोठं नुकसान होतं, तो सेटबॅक तुमच्या पूर्ण भविष्यावर होतो. बरोबर. आणि आम्ही तुम्हाला इक्विटी मार्केटचे तुम्हाला ज्ञान देतो आणि तुम्हाला त्याचं शिक्षण देतो. त्याच्यामुळं तुम्हाला मग इक्विटी मार्केटचे ज्ञान देतो. आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही प्लॅन करून करतो. आणि आता लोकांच्या धावपळीच्या जीवनात त्यांना वेळ मिळत नाही, तर आम्ही त्यांच्या वेळेनुसार फक्त एक मेसेजवर त्यांच्या वेळेनुसार आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्लॅन देतो, त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना प्लॅन देतो. आणि आम्ही कोणती फीज आकारत नाही. आणि हे सगळं जे प्लॅन देताना आम्ही पूर्ण मार्केटचा अभ्यास करतो. सगळ्या ज्याही मार्केटमध्ये टॉपचे कंपन्या आहेत त्या कंपन्यांसोबत आम्ही टाईप केलेला आहे. आणि त्या टाईप कंपनी थ्रू आम्ही सगळ्या गोष्टी लिगल प्रोसेस करून तुम्हाला त्या गोष्टी देतो आणि तुमच्याशी डिस्कस करतो की ह्या गोष्टी केल्या तर काय होणार आहे, हे SIP केलं तर हे फंड कोणते, तुम्ही कोणते फंड घ्यायला पाहिजे, मिड कॅप काय आहे तुमचं, स्मॉल कॅप काय आहे, लार्ज कॅप काय आहे, हे त्यांना नॉलेजही देतो.
आणि जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेत असाल तर टर्म इन्शुरन्समध्ये प्रकार आहे, प्लेन आहे, इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. तर तुम्ही टर्म बरोबर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्लॅनही मिळतो. मेडिक्लेममध्येही चांगले चांगले प्लॅन आहे. कोणते बेस्ट प्लॅन आहे आम्ही त्यांना सांगतो आणि त्यांच्या इच्छेनुसार आम्ही ते त्यांच्याकडून करून घेतो. मस्तच. सुरुवातीला सर तुम्ही म्हणालात की मी आता लोकांना गाईड करतो की ते लाईफमध्ये फायनान्शियल डिसिजन कसे घेऊ शकतात. मग ही आयडिया तुम्हाला आली कुठून म्हणजे? खरं तर मी माझं घोरपडी गाव, तिथं मी वस्तीमध्ये राहायचो आणि तिथं थोडंसं त्या वस्तीमध्ये झालं तर माझ्या टायमाला मला मदतीला कोण नव्हतं. घरची परिस्थिती अशी. पण मला इन्कम सोर्स लवकर बाहेर पडल्यामुळं माझ्याकडे पैसे यायचे. जसं माझ्या बरोबरच्या मित्रमंडळीकडनं त्यांना मी मदत करायचो. मग ते मला सोशल वर्कची आवड लागली. लोकांना मदत करणं, लोकांना त्यामुळे मी सामाजिक क्षेत्रामध्ये आलो आणि सामाजिक क्षेत्रानंतर मग मी मदत करायचो. समजा मुलांचं एज्युकेशन असेल, त्यांचं शाळेची फी कमी करणं, हॉस्पिटलचा खर्च म्हणा, कुणाला शिक्षणाला मदत करणं. बरोबर. पण एक ते लिमिटेशन होतं. म्हणजे मी ₹100 कमवायचो तर ₹50 लोकांनाच मदत करायचो. कारण की माझ्या वेळेस कोण नाही. तो माझा प्रामाणिक प्रयत्न मी करायचो. आपल्याकडे आहे. पण त्याच्यामध्ये लिमिटेशन आलं. जर मी म्हणलं यांच्या फी आपण दरवर्षी तर नाही भरू शकत. एखाद्या वर्षी हॉस्पिटलचा खर्च आपण किंवा आपल्या तिथल्या जे कार्यकर्त्यांना मदत करून, आपल्या ओळखीच्या लोकांना मदत करून आपण त्याला लिमिटेशन. तर मी विचार करतो जर ह्यांना मी आर्थिक साक्षर केलं तर ह्यांना जर तुम्ही मेडिक्लेमची पॉलिसी जर तुम्ही काढली तर तुम्हाला कुणाकडे जायची गरज नाही. बरोबर. कुणाला विनंती करायची गरज आहे, कर्ज काढायची गरज नाही. जर तुम्ही ₹2,000-3,000 जर महिन्याला ही बचत केली तरी तुमच्या मुलांची एज्युकेशनची तयारी पुढच्या वर्षाची होऊ शकते. हो. तर ह्याच्यावर मी म्हणलं ह्याच्यावर काम करू. त्यांना मी ₹10,000 नाही दिले, पण 10,000 वर्षाचे कसे वाचवता येईल जर हे जरी लोकांना शिकलं, हे तर बरोबर. समाजकार्य आहे. हो. तर मी त्याचा 20-22 वर्षाचा माझा अनुभव होता सामाजिक कार्याचा. तर त्याचा उपयोग मी म्हणलं ह्या लोकांना आपलं आर्थिक साक्षर करायचं आणि त्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळून जायचं. म्हणजे त्याला कुणाची गरज लागणार. उद्या त्यांनी मला त्याच्यासाठी फोन करायला नाही पाहिजे. पण त्यांनी मला ह्याच्यासाठी फोन करायला पाहिजे नव्हतं. तुम्ही मला 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं इथे इन्व्हेस्टमेंट कर. त्याच्यामुळं 5 वर्षामध्ये माझ्या मुलाच्या एज्युकेशनला ते कामाला आलं. ह्या गोष्टी वर काम करायला मग नंतर मी सुरुवात केली. म्हणजे हे पण माझं आवड आहे ना, मग ह्या थ्रू काम करू आणि त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. त्याच्यामुळे संपत्ती सूत्र मी सुरू केलं. हो, मस्त. आणि चांगलं आहे लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने तुम्ही चालू केलं. तर तुम्ही जसं मगाशी म्हटलात की 50% तर माझे लोकांना मदत करण्यात जात होते पैसे. मग सर अजून एक असतं ना की आपण खूप वेळा लोकांना उधार देतो पैसे. ठीक आहे, गरजेला आपण देतो. पण आपल्याला जेव्हा वेळ येते तेव्हा ती लोकं पैसे परत पण देत नाहीत. ते आपला फोन पण उचलत नाहीत आणि मग आपल्याला अशी वेळ येते की आपल्याला दुसरीकडून पैसे घ्यावे लागतात. मग नक्की उधारी आपल्या मित्रांना द्यावी की न द्यावी? ह्या बाबतीत माझं स्पष्ट मत असेल की उधारी कधीही कुणाला देऊ नये. हे माझं स्पष्ट मत आहे. माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी माझ्या त्या काळामध्ये मित्रमंडळीला, आज पण माझ्या मित्रमंडळीकडून माझे 20-25 लाख रुपये येणं बाकी. हे बोलणं चुकीचं आहे ब्रॉडकास्टवर. पण काय होतं, मला पैसे तर येतील जातील आणि वाईट एवढं वाटतं की ते पैसे घेऊन ते मोठे पण नाही झाले. ते डुबाले, त्यांनी मला डुबवलं. ते मोठे झालं असतं मला आनंद झाला असता की माझ्या पैशाचा त्यांना वापर होतो. आणि जे माणसं पैसे द्यायची त्यांची नियत नसते किंवा पैसे देऊ शकत नाही, ह्याचा अर्थ आपण चुकीच्या लोकांना मदत केली. त्याच्यापेक्षा त्याला जर आपण पैसे कुठून अरेंज करायचे, कसं कमवायचे, सेव्हिंगचं जर ज्ञान दिलं, त्याच्यावरती वेळच येऊ नये की त्याने आपल्याला पैसे मागावं. आणि त्याच्यामुळे तो फोन उचलत नाही. तुम्ही बोलल्याप्रमाणे रिलेशन आहे, तो समोर यायचं पण आपल्याला घाबरतो. तुमचा चांगला मित्र गेला, पैसे गेले, सगळ्यात मोठं नुकसान तुमचं झालं. त्याच्यामुळं माझं एक सर्वांना सांगणं असेल की तुम्ही त्याच्यासाठी अर्ध्या रात्री जावा, पण पैसे असेल तर त्याला स्पष्ट बोला. घाबरू नका, लाजू नका. तुमच्याकडे असो किंवा नसो, मी तुला पैसे देऊ शकत नाही. आणि त्याला तेव्हा वाईट वाटेल, पण नंतर त्याला अब्जॉर्व. पण जेव्हा तो पैसे देऊ शकणार नाही आणि तुम्ही स्वतःला असं तयार करा की मला कुणाला पैसे मागायची गरज पडणार नाही. आणि ह्याला दोघांसाठी एकच पर्याय आहे, दोघांनी आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरूनच ह्या गोष्टी भविष्यामध्ये घडणार नाही. बरोबर. कारण अनेक जण आजकाल असं जगात कुठला माणूस भेटणार नाही किंवा क्वचित अशी लोक भेटतील की पैसे दिले आणि त्याचे पैसे परत आलेत. तुम्ही तर एवढे मोठी अमाऊंट सांगितली तर कदाचित तिचं असते तर तुमचं तर इन्कम डबल असते. डबल काय खूप जास्त असते. आणि खूप जास्त म्हणजे आता मी तर आर्थिक लोकांना जर पैसे कमवायचं मी सांगतोय कुठे इन्व्हेस्ट करायचं तर ते 25 लाख माझे 10-15 वर्षापूर्वीचे, आज त्याची किंमत 1.5-2 करोड केली असते. जे मित्र आहेत ते आज मला भेटतही नाही. मला दुःख पैशाचं नाही वाटत,
ते माझे फोन नचलत, ते मला भेटले नाही. मी माझे जीवाभावाचे मित्र गमावले पैशांमुळे. बरोबर. पैसे खूप म्हणजे मॅटर करतं रिलेशन टिकवण्यासाठी. आणि जर पैशामध्ये व्यवहारामध्ये पैसे आले का ते थोडंसं नातं बिघडतं. कोणतंही नाते असून दे, मग ते बहिणी भावाचं असून दे, नातेवाईकांचं असून दे, मित्रमंडळाचं, माझं स्पष्ट मत असेल की व्यवहार हा करूच नाही. आणि व्यवहार केला तर तो व्यावहारिक पद्धतीने करावा, ॲग्रीमेंट करून करावा. एखादा उद्योग चालू करताना पण ॲग्रीमेंट करून करावा. ओके. आणि शक्यतो उधार हा शब्दच आयुष्यात नसावा. आयुष्यात उधार घेऊन कुणीही काही करू नये आणि कुणीही कुणाला उधार देऊ नये. माझं हेच आहे की लोकांच्या आयुष्यातून उधार हा शब्दच निघून जावा. कुणाला द्यावा पण नाही लागू नये आणि कुणाला घ्यावाही लागू नये उधार. जर तुम्ही स्वतःचं बघा, मला काय सांगायचं, तुमचं इन्कमनुसार जर तुम्ही प्लॅनिंग केलं ना सर, तुम्हाला उधार मागायची गरजच नसते. हो, पण जर तुम्ही रन काढून सहन करत असेल तेव्हा तुम्हाला गरज लागते उधाराची. बरोबर. आणि अशी कोणती गोष्ट असं नाही की त्याला खूप मोठा खर्च येतो. तुम्ही मेडिक्लेम जर काढलं, तुमचं दवाखान्याचं हे करतो, तुम्ही मुलांसाठी प्लॅनिंग जर केलं, आता फी समजा 40-50 हजार रुपये, तुम्ही जर 25,000 कमवत असला आणि आपण पुणे शहरात राहतो, कमीत कमी माणूस 25,000 कमवतो, तर मुलांच्या शिक्षणाला 3-1 हजार रुपये सेव्हिंग करू शकतो. पण तुम्ही त्या मुलाच्या वाढदिवसाला 20,000 रुपये खर्च करता, 50 मुलांना तुम्ही स्नॅक्स घालवलं, तर तुम्ही विचार करा, तुमच्या वेळेला तुम्हाला केक तरी माहिती होता का? हा, केक माहीत नव्हता आपल्याला कपडे वर्षातून एकदा मिळायचे. आज आपल्या मुलांना आपल्यापेक्षा किती पटीने देतो, त्याच्यासाठी केक आणतो, त्याच्या मित्रांना स्नॅक्स देतो, म्हणजे आपल्यापेक्षा खूप चांगलं देतो त्यांना. पण त्यांना एवढं पण नका देऊ नका की आयुष्यामध्ये ते काही करू शकणार नाही. त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून द्या. आणि हेच जाणीव करत नाही. मुलगा हट्ट करतो म्हणजे त्याला काहीतरी घेऊन द्यायचं, त्याला गाडी घेऊन द्यायची, म्हणजे तो 10वी-11वी झाला की त्याला मोटरसायकल घेऊन द्यायची. पण ते मोटरसायकल कमवण्यासाठी त्याला ते प्रेरणाच नाही मिळत की बाबा मला जायचं असं. तो जेव्हा बसमध्ये जाईल, टॅक्सीमध्ये जाईल, त्याला जग कळेल. त्या ह्या गोष्टी थांबायला पाहिजे आणि त्याचा उपयोग नक्कीच त्या मुलाच्या भविष्यावर होणार आहे. बरोबर, खरं आहे सर. आणि मग आता आपण हे पॉडकास्टमध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या, सुरुवातीपासून म्हणजे इन्व्हेस्टमेंटपासून आपल्या मराठी माणसांनी कसा उद्योग करायला पाहिजे, परत कर्ज चांगलं की वाईट असतं, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट सगळ्याबद्दल आपण डिस्कस केलं आणि तुमची जर्नी पण आपण जाणून घेतली. पण आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता ह्यापुढे तुमचं विजन काय असणार आहे? सर, माझं ध्येय एकच आहे, प्रत्येकाच्या ध्येयाप्रमाणे त्याला आर्थिक साक्षर करून त्याला आर्थिक स्वातंत्र्य करण्याचं आणि जास्तीत जास्त लोकांना, तर माझं जेवढं आयुष्य त्या माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये 10,000 लोकांना तरी मला आर्थिक साक्षर करायचं आहे. मस्त. मग त्याच्यासाठी काही मला करावं लागलं तर मी करणार आहे. कारण की मला मराठी माणसाला मोठं करायचं बघायचं, मला युवकांना मोठं होताना पाहायचं, त्यांचे स्वप्न पूर्ण करताना मला पाहायचे. कारण की ह्या गोष्टी त्यांना करू का नाही शकत, कारण की त्यांना योग्य मार्गदर्शन नसतं. आणि ह्यासाठी आता लोकांना वेळ नसतो, माहिती धावपळीचं. तर आम्ही अशी सुविधा देतो संपत्ती सूत्रातर्फे, तुम्ही फक्त आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला टर्म इन्शुरन्स पाहिजे, आम्ही त्यांना माहिती देतो आणि आम्ही त्यांच्या वेळेनुसार त्यांना जाऊन तिथं भेटतो. तुम्ही ऑफिसला बोलवा, तुम्ही तुमच्या घरी बोलवा, माझी टीम जाते, मी स्वतः जातो. आणि आत्तापर्यंत मी शेकडो लोकांकडे स्वतः जातो. माझी टीम असलो तर मी पहिलं तर फक्त 2,000ची इन्व्हेस्टमेंट करतोय, किंवा मग माझे बिझनेसमॅन मित्र 1 करोडची इन्व्हेस्टमेंट करतात. मी 2,000 वाल्याकडे पण जातो आणि मी 1 करोड इन्व्हेस्टमेंट करणारे सांगतो, कारण मला त्याची आर्थिक परिस्थिती कळते. मी त्याचं पूर्ण डॉक्टर कसं तुमचं सगळं चेकअप करतो, हेल्थ चेकअप, तसं मी त्यांचं वेल्थ चेकअप करतो आणि त्यानुसार त्यांना, आणि ते आवडतं. आणि मला आयुष्यामध्ये विजन मिळाले, कारण मी अनेक व्यवसाय केले पण त्याच्यामध्ये मला विजन मिळत नव्हतं. मला काय करायचं, पैसे येतात, पैसे तुम्ही करू शकता, ती मजा येत नव्हती. पण हे काम करताना मला आनंद मिळतो. आणि मराठी माणसं तुम्हाला टाळतात, बाबा त्यांना वाटतं हा इन्शुरन्स एजंट आहे का, ह्याचा काय स्वार्थ आहे का, म्हणजे त्या मानसिकता कशी आहे, हे मला 10 रुपये मिळतात त्याचं काय नाही, पण माझ्यामुळे ह्याला 2 रुपये मिळतात ना, ह्याचं दुःख जास्त असतं मराठी माणसाला. पण दुसऱ्या कम्युनिटीचे काय म्हणतात, बाबा त्याला किती मिळवून दे पण मला काहीतरी मिळतात ना. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल,
सुरुवातीला जेव्हा मी चालू केला हे संपत्ती सूत्राच्या मार्गात, म्हणजे मी लाईफ इन्शुरन्स द्यायचो, वेल्थ इन्शुरन्स द्यायचो, SIP सांगायचो. माझं टार्गेट मराठी माणूस होतं, पण सगळ्यात जास्त माझे क्लायंट गुजराती मारवाडी होते. त्यांना सांगितलं की लगेच ते करायचे, आता त्याला पटायच्या गोष्टी, पण मराठी माणूस मला टाळायचा. पण आता बदललं भरपूर. म्हणजे जेव्हा तुम्हाला मी सांगितलं, प्लॅन दिला, तुम्हाला तर आवडला, मग तुम्ही सांगायला सुरुवात केली. माझं काय म्हणणं आहे, एखादा माणूस तुम्ही सांगताय ना, तर तुम्ही त्याला बोलवा, त्याचं ऐकून घ्या. करू नका करू नये, पण तुम्हाला त्यावेळेस तुमच्या काय आर्थिक परिस्थिती नसू शकतं किंवा प्लॅनिंग नसू शकतं. पण तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला समाजात काय चाललंय, आर्थिक उलाढाल काय चालले, नवीन नवीन गोष्टी काय, त्याचा तर अभ्यास होईल. आणि आम्ही फ्रीमध्ये सर्व्हिस देतोय, आम्ही कोणतीही फीज नाही घेत. मी जर एखाद्याकडे मी फायनान्शियल प्लॅनर म्हणून जर मी एका बिझनेसमॅनकडे काम केलं, हे तर जेवढं मला इन्कम नाही त्याच्यापेक्षा 2 पटीने इन्कम तो माणूस मला देईल. बरोबर. पण मला एकाचकडे अडकून नाही राहायचं. मला माझं विजन वेगळं आहे. मला जास्तीत जास्त लोकांना आर्थिक साक्षर करायचं, आणि ह्यातून काही खूप मोठे पैसे मिळतात नाही. हे सगळं जास्तीत जास्त याचा खर्चच आम्ही लोकांना करतो. बरोबर. पैसे कमवायचे अनेक पर्याय माझ्याकडे आहेत, मी अनेक उद्योग केले, पण मी हाच पर्याय का निवडला की ह्यातून मला लोकांना साक्षर करू शकतो, मी आर्थिक साक्षर करू शकतो. आणि ह्या गोष्टी जर घडल्या तर खूप मोठ्या प्रमाणात बदल परिवारामध्ये. आणि परिवारामध्ये आर्थिक गोष्ट, परिवार मोठा झाला तर समाज मोठा होतो, आणि समाज मोठा झाला की देश मोठा होतो. बरोबर. हे माझं विजन आहे की जास्तीत जास्त, म्हणजे माझं तर टार्गेट आहे आयुष्यामध्ये 10,000 लोकांना आर्थिक साक्षर करून त्यांना आर्थिक सबल करायचं, समाज मोठा करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्या देशाला ते माझं योगदान असेल. खरं आहे सर. आणि आय होप लोक जे आपल्या पॉडकास्टमध्ये गोष्टी सांगितल्या सगळ्या ऐकतील, आणि तुमचं जे विजन आहे ते पूर्ण करायला तेही मदत करतील. तर थँक्यू सर, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि आपल्या लोकांना गाईड केलं. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.